नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातल्या प्राध्यापिकेला अटक करण्यात आली. प्राध्यापिका मनीषा मांढरेला सीबीआयने अटक केली. आरोपी कुलकर्णीच्या चौकशीतून मांढरेचं नाव समोर आले. प्रकरण प्रचंड मोठं आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्याप्रमाणे आम्हाला ज्या प्रकारे ऑफिशियल कम्युनिकेशन झाल्या आमच्या स्कूल एज्युकेशनच्या लॉ प्रमाणे, कारण ज्युनियर कॉलेज आहे त्यामुळे स्कूल एज्युकेशनचे नियम त्याला ऍप्लिकेबल आहेत. त्याप्रमाणे आम्ही लगेच जी काही लिगल कारवाई आहे ती त्वरित करू. या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझे सहकारी प्रीतम पुरोहित. प्रीतम, ही जी नवी अटक झालेली आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते? खरं तर आज दुपारी जे आहे ते मनीषा मांढरे यांना जे आहे सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली. कुलकर्णी यांची जेव्हा कुलकर्णी यांची चौकशी केली त्यावेळेस मनीषा मांढरे यांचं नाव समोर आणि तात्काळ मॉडर्न कॉलेजमधून त्यांना जे आहे ते उचलण्यात आलेलं आहे. आणि त्या मॉडर्न कॉलेजच्या ज्युनियर विभागामध्ये जीवशास्त्राच्या ज्या प्राध्यापिका आहेत गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतात. मात्र NTA नॅशनल टेस्ट एजन्सीला त्या संलग्न आहेत याची कोणतीही माहिती ही मॉडर्न कॉलेजला नव्हती. कारण त्यांच्या गोपनीयतेनुसार ती माहिती त्यांना देणं हे बंधनकारक नाहीये आणि ते सांगू देखील शकत नाहीयेत. मात्र मॉडर्न कॉलेज देखील खुलासा केलेला आहे, याच्याबद्दल आम्हाला कोणतीही कल्पना नाहीये. मात्र ज्यावेळेस एज्युकेशन मंत्रालय जे काही गोष्टी सांगेल किंवा सीबीआय कडनं काही सांगेल त्यावेळेस आम्ही लगेच कारवाई करू. आता सीबीआय त्यांच्या घरी आहे, त्यांच्या घराची सगळ्या ज्या तपासणी आहे ती देखील करत आहे आणि त्यांची देखील पुढून कसून चौकशी करत आहे. त्यांना कोणी पैसे दिले का, त्याचा आर्थिक संबंध आहेत का, कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या मार्फत त्यांनी ते सगळे पेपर पुरवले त्याची सगळी चौकशी सुरू आहे. या संदर्भात अधिकृत काही माहिती पोलिसांच्या वतीने, तपास यंत्रणांच्या वतीने देण्यात आली आहे का? नाही, तपास यंत्रणांच्या मध्ये अधिकृत अजून माहिती देण्यात आलेली नाहीये. मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हे रॅकेट सत्र आता राजस्थान, महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, लातूर असं करत करत एक एक जण आहे ते सर्वजण बाहेर येतात आणि सर्वजण सापडतात. याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार जो आहे तो देखील झाल्याचं बोललं जात आहे. धन्यवाद प्रीतम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.